तीन सीजला जर तुम्ही फॉलो करत असेल ना, मोस्ट ऑफ द डिफिकल्टीज सॉल्व्ह होऊन जातात. बरेच मुलं आहेत जे की ह्या गोष्टीमध्ये थोडंफार कुठचं फेलियर आलं किंवा ठीक आहे, एव्हरीवन थिंक्स दॅट डुईंग ड्रग्स, डुईंग पार्टीज हे एक कुलनेस आहे, हे एक हाय सोसायटीचं हे आहे, जे खरं नाही आहे. मेकॅनिकल घेण्यामागे काही कारण होतं का आधीपासून मेकॅनिकल घ्यायचं ठरवलेलं? नाही, आधीपासून नव्हतं ठरवलं. आम्ही पण तुमच्यासारखं कधी कधी कॅफे हॉपिंगचा प्रकार करायचा ट्राय करतो, किंवा आम्ही पण ते लिस्ट काढायचं, बकेट लिस्ट काढत असतो. त्याच्यामध्ये वर्क ऑन 3 C's: कम्युनिकेट, सर्क्युलेट आणि कोऑर्डिनेट. म्हणजे ह्या गोष्टींवरती काम करून सिव्हिल सर्व्हिस मध्ये खूप मोठं काम केलं जातं. सगळ्यांना वाटतं मला काहीतरी क्विक सक्सेस मिळायला पाहिजे. तर क्विक सक्सेसचा हा जो प्रकार आहे, युवकांमध्ये जो विचार असतो की मी आता क्विकली सक्सेस कसं काय बनणार. इफ यू स्टार्ट वन्स देर इज नो वे गोइंग बॅक. हॉबीज पण जर म्हणायला गेलं तर फुटबॉल खेळणं पण असेल, वॉच करणं पण असेल, बघणं पण असेल. मित्रांचा काय रोल राहिला? डेफिनेटली खूप पॉझिटिव्ह रोल राहिले. खूप सारे जे क्वालिटीज वगैरे आहेत, उद्या आपलं सबमिशन करायचं होतं, ठीक आहे आपण जेवढं ट्राय करतोय, नाही झालं बघू काय होतं, दुसरं काय होणार आहे, काहीच नाही होणार आहे. युअर बॉडी इज गिव्हिंग यू निगेटिव्ह वाइब्स. बॉडीला अंडरस्टँड करा, समजून घ्या तो व्यक्ती तुमच्यासाठी चांगला नाही आहे. नमस्कार मंडळी, मी पुष्पक चांदोरीकर तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो AISMS कट्ट्यावरती, जिथं गोष्टी फक्त बोलल्या नाही तर अनुभवल्या देखील जातात. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, शिस्त आणि कार्यक्षमता हे दोन शब्द आपण जेव्हा पण ऐकतो तेव्हा आपल्या समोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे पोलीस. तर आज आपल्यासोबत असेच एक गेस्ट आहेत जे आपल्या पुणे झोनला लीड करतायत. तर आज आपले गेस्ट आहेत IPS ऋषिकेश रावळे सर. तर सर, आपलं सर्वप्रथम एकदा खूप खूप स्वागत. सर, आज काय वाटतं तुम्हाला आमच्या पॉडकास्ट वरती? खूप आनंद आहे. नवीनच मला कळालं की एकदम छान असा उपक्रम तुम्ही सुरुवात केलाय. याच्यामध्ये सहभागी मला होता येतं, याचं मला सौभाग्य मिळतंय. त्यासाठी तुम्हाला सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि तुमच्यासोबत जी चर्चा होईल त्याच्यामधनं तुमच्याकडनं काही शिकायला मिळेल, तुमच्याकडनं काही माहिती मिळेल, माझ्याकडनं तुम्हाला काही कुठे फायदा झाला तर हे सगळं आचार विचारचं आपलं एक्सचेंज जे होईल त्याचा मला आनंद होत आहे. तर सर, आज सर्वात पहिले सर्वच आपल्या ऑडियन्सला एक प्रश्न आहे की IPS ऑफिसर म्हणल्यानंतर खूप शिस्तप्रिय असणं किंवा खूप आपल्या ड्युटीवरती पॅशनेट असणं, ह्या सर्व गोष्टी आहेत. पण अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या क्लिअरिफाय होत नाहीत लोकांना, किंवा जे काही नवीन मुलं आहेत त्यांना IPS म्हणल्यानंतर त्या परीक्षेची किंवा त्या पोझिशनची खूप भीती वाटते. तर तुम्हाला काय सांगा वाटेल विद्यार्थ्यांना की ह्या गोष्टी अशा फक्त पोर्ट्रे केल्या जातात पण ह्या अशा खऱ्या नाहीये, म्हणजे एक अदर साइड आहे IPS ऑफिसरची जी की लोकांसमोर येत नाही, अशी कोणती साइड आहे? नक्कीच. जो तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावर जर विचार केला तर सगळ्यांना वाटतं IPS आहे म्हणजे यांचं लाईफ असं प्री डिफाईन्ड असेल. सगळे विसरून जातात की आम्ही पण एक IPSच नाही म्हणला, पण एक पोलीस पण जर म्हटला तर पोलीस म्हणजे काय, पोलीस तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोकच आहे. त्यांना ती संधी मिळाली वर्दी घालण्याची. आम्ही वर्दी घातल्यानंतर आम्ही आमचं ड्युटी करत असतो, जॉब करत असतो. लोक विसरून जातात की हे सामान्य नागरिक आहे, ते त्यांचं जीवन पण सामान्यपणाने जगत असेल. कधी कधी मी असा अनुभव पण केलेला आहे, कुठे जर आम्ही गेलो, जर कधी लोक ओळखत असेल तर ते खूप क्युरिओसिटीने बघतात की नक्की हे काय चालू आहे, काय करतात नक्की. तर काही डिफरंट नाहीये. जसं ज्या प्रकारे ते कुठे शॉपिंगला आले असतील, ज्या प्रकारे ते रेस्टॉरंटमध्ये आले असतील, ज्या प्रकारे नागरिक कुठे गार्डनला फिरायला गेले असेल किंवा कुठे साईट सीइंगला बघायला गेले असेल, त्याच प्रकारे आम्ही पण करतो. असं काही वेगळं आमचं काही जीवन काहीच नाहीये. म्हणून तो जो एक काय म्हणता येईल, एक सिलिंग टाईप आहे की काहीतरी क्युरिओसिटीने खूप जण बघतात, माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. तर तसं काहीच नाही. मी आपलं सांगू शकतो तुमचं आमचं जीवन नक्कीच सेम आहे. फक्त आम्ही ड्युटी करतो तेव्हा आम्ही वर्दी घालतो, तेव्हा ड्युटी जी असते त्या प्रकारे आम्ही ती करत असतो. सर, दॅट वॉज अनएक्सपेक्टेड आन्सर, बट ह्या गोष्टी आम्ही कधी एक्सपेक्ट नाहीच करू शकत, कारण जेव्हा तुमच्या वेने आम्ही विचार करतो तेव्हा ह्या गोष्टी आम्हाला जाणवायला भेटतात. सर, अजून एक माझा प्रश्न होता की ऑफिसच्या बाहेर ऋषिकेश सर नेमके कसे असतात? तेच आहे. ऑफिसच्या बाहेर जर मी म्हटलं माझं जे लाईफ आहे, इट रिव्हॉल्व्स अराउंड माय फॅमिली. माझी फॅमिली जी आहे, माझ्या फॅमिलीमध्ये आई आहे, माझी बहीण आहे, माझी वाईफ आहे. त्यांच्यासोबत जो टाइम स्पेंड करतो, माझे जे रिलेटिव्ह आहे, माझे अंकल आहेत, त्यांच्यासोबत बोलणं असतंय, कधी फेस्टिवल सेलिब्रेट करणं असतंय. कधी कधी जसं तुम्ही सर्व स्टुडंट एन्जॉय करत असाल तर आम्ही पण त्याच प्रकारे काहीतरी कधी मूवीसाठी प्लॅन करतो, किंवा काही असेल रात्री एखादी फुटबॉल मॅच असेल तर ती फुटबॉल मॅचची आम्ही वेट करतो. कधी क्रिकेट वगैरे जसं तुम्ही बघत असाल त्याच प्रकारे क्रिकेटचा आम्ही एन्जॉय करतो.
त्याच्यानंतर मग बाकी छोट्या मोठ्या गोष्टी असतात. आम्ही पण तुमच्यासारखं कधी कधी कॅफे हॉपिंगचा प्रकार करायचा ट्राय करतो, किंवा आम्ही पण ते लिस्ट काढायचो, बकेट लिस्ट काढत असतो त्याच्यामध्ये, की कोणता रेस्टॉरंट आपण ट्राय करायला पाहिजे, काय असेल, या सगळ्या गोष्टी असेल. हॉबीज मध्ये जर म्हणायला गेलं तर फुटबॉल खेळणं पण असेल, वॉच करणं पण असेल, बघणं पण असेल. मग न्यूमोस्मॅटिक्सचा मला एक छंद आहे. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे टाईपचे कॉईन कलेक्ट करणं, वेगळ्या वेगळ्या देशांचे करन्सी असेल, कॉईन्स असतील. आपल्या देशामध्ये वेगळे वेगळे जे हे झालेले आहेत कॉईन, मिंट झालेले आहे, त्याच्या मागे काहीतरी एक सिग्निफिकन्स आहे. त्या सिग्निफिकन्स वाईज तो कॉईन कलेक्ट करणं एक वेगळा आनंद मिळतो. फारसं माझं कलेक्शन नसेल, साधारणतः 227 असं माझ्याकडे आतापर्यंत कॉईन्स आहेत. एक 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 करत छोटं छोटं करून कलेक्शन करत जातो. असं मी काही फारसं दाखवत नाही, पण जेव्हा पण फ्री टाइम मला मिळतो तेव्हा ते कॉईन्स वगैरे बघतो, तेव्हा मला एक आनंद मिळतो की माझ्याकडे हे कॉईन आहे, ते कॉईन आहे. मला एक भूषण सारखं मी लोकांना दाखवतो पण कधी कधी, की याचा हा कॉईन आहे, हा कॉईन या टाइमचा आहे, हा अंग्रेजांच्या टाइमचा कॉईन आहे. असं तसे एक जीवन असतं सिंपल सारखं. सर, जसं तुम्ही आता म्हणलात की तुमच्या लाईफमध्ये फॅमिलीचा खूप मोठा रोल आहे. तुम्ही जेव्हा ठरवलं होतं की सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय किंवा गव्हर्नमेंट एक्झाम्स वगैरे द्यायचं, त्यावेळेस फॅमिलीची काय रिॲक्शन होती किंवा काय त्यांचा पहिला मोटिव्ह होता की तुम्ही इंजिनिअरिंग करताय तर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसला जायला पाहिजे, त्यांची रिॲक्शन काय होती सर्वात पहिल्यांदा? मी त्याच्याही बॅकग्राऊंड मध्ये जाईल. मी एक सैनिक स्कूलचा विद्यार्थी आहे. मी तुम्हाला जर माहित असेल, संभाजी नगरमध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं जे सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी 12वी पर्यंत शिक्षणासाठी होतो. ते असल्यामुळे एक अधिकारी बनणं हे माझं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं. माझ्या वडिलांचं पण ते स्वप्न होतं की मी अधिकारी बनून. म्हणून इंजिनिअरिंग मध्ये मी ऍडमिशन घेतलं. मी नक्कीच ऍडमिशन घेतलं. इंजिनिअरिंगचे काही स्किल सेट्स असतात, त्याचा नक्कीच पुढील जीवनामध्ये फायदा होतो. त्याच्या पण माझ्या मनामध्ये अधिकारी बनणं हे पहिल्यापासून फिक्स्ड होतं. सो इंजिनिअरिंग जरी करत असेल, पण कुठे ना कुठे माझ्या परिवाराला माहित होतं, मलाही माहित होतं की आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे. त्या अनुषंगाने जेव्हा मी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशनसाठी गेलो तेव्हा एक चांगला असा सपोर्ट नक्कीच मला मिळाला. त्याच्यामध्ये नक्कीच काही रिलेटिव्ह असेल, त्यांनी तो प्रश्नचिन्ह ठेवला की याच्यामध्ये श्युरिटी काय आहे, कारण की आपण बघतोच की सर्टनिटी काही नाही आहे. इंजिनिअरिंग केल्यानंतर मग एक चांगल्या मार्क्सने जेव्हा पास आउट होतो तेव्हा एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर आहे, प्लेसमेंट आलेली असते, आणि मग तेव्हा थोडा रेजिस्टन्स नक्कीच येतो की प्लेसमेंट सोडून तुम्ही का बरं याच्यासाठी जाताय. तर तेव्हा फक्त एकदा दोनदा म्हणजे मी इंटरॅक्ट तेवढं नाही केलं, कारण मला माहिती होतं की इंटरॅक्ट केलं तर त्याच्या आपण एक्सप्लेन करण्यामध्ये आपण एवढं वेळ नाही टाकू शकत. माझा डिसिजन तेव्हा फायनल झाला होता की मला जायचं आहे नक्कीच, मला दिल्लीमध्ये जाऊन प्रिपरेशन करायचं आहे. भरपूर सारं एक्सप्लेनेशन माझ्या फॅमिलीनी केलं. मी याचा खूप खूप धन्यवाद माझ्या फॅमिलीला करेल की त्यांनी सगळ्यांना एक्सप्लेन केलं की का हे डिसिजन घेतले, आणि त्यांनी सपोर्ट केला. मुख्य म्हणेल की जेव्हा मी होतो त्यांनी पूर्ण सपोर्ट केला. त्यांनी वेट केलं की जेव्हा मी अभ्यास करतोय तेव्हा कोणीच मला असं काही म्हटलं नाही की हे का केलं, ते का केलं, असा का निर्णय घेतलाय. त्या सपोर्ट मुळे आज जे पण आहे मी ते बनवू शकलो. तर त्याचा एक मोठा रोल आहे माझ्या लाईफमध्ये. सर, जसं आता तुम्ही म्हणलात की खूप वेळ तुम्ही वेट केला, म्हणजे इट मीन पॅशन अँड पेशन्स. तर तुम्हाला काय वाटतं की सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करताना व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, की डिसिप्लिन असलं पाहिजे, कन्सिस्टन्सी असली पाहिजे, किंवा मग जे पेशन्स आहेत ते होल्डिंग जास्त असलं पाहिजे, किंवा ह्याच्यावरती आपला हात कसा बसू शकतो आपण? म्हणजे नवीन काही विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंगचे, त्यांचं खूप चलबिचल असतं त्यांचं मन, की ते ठरवू शकत नाहीत ऍक्च्युली की काय करायचं आपल्याला. खूप बिथरल्यासारखं म्हणू शकतो आपण. त्यांचे विचार एखादा की स्टेबल नसतात. तर तुम्ही ते कसं टॅकल केलं किंवा काय करायला पाहिजे ते टॅकल करण्यासाठी? नक्कीच जे पण तुम्ही 3 क्वालिटीज मेन्शन केल्या, दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्यामध्ये पेशन्स असलाच पाहिजे, एक कन्सिस्टन्सी असलीच पाहिजे, त्याच्यानंतर जो डिटर्मिनेशन तो असलाच पाहिजे. आता विद्यार्थी जीवनापासून मी फार वर्ष नाही आलोय. मी 2017 मध्ये पास आउट झालो. तर मला माहिती आहे की विद्यार्थी जीवनमध्ये काय असायचं. मी स्वतःला पण बघायचो, माझ्या मित्रांना पण बघायचो, तर बाजूला असलेल्या विद्यार्थ्यांना पण बघायचो. याच्यामध्ये फर्स्ट थिंग आहे तुमचं डिसिजन मेकिंग, राईट. तुम्हाला हे क्लिअर असलं पाहिजे की तुम्हाला नक्की करायचं काय आहे. माझ्या मनात क्लिअर होतं की मी जरी इंजिनिअरिंग करतोय, स्टील मी इंजिनिअरिंग नंतर लगेच जॉब करणार नाही आहे, मला प्रिपरेशन करायचं हे माझ्या मनामध्ये फिक्स होतं.
तुम्ही स्वतःला टेस्ट करण्यासाठी नक्कीच तुम्ही कॅप राऊंड्स मध्ये बसा, त्याच्यामध्ये सॉरी नॉट कॅप राऊंड्स बट तुम्ही प्लेसमेंट राऊंड मध्ये बसा, त्याच्यात तुम्ही स्वतःची कॅपेबिलिटी टेस्ट करा, तिथं तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये उतरा, तुम्हाला कळेल की हाऊ गुड यू आर, तुमची कम्युनिकेशन स्किल्स कसे आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्ही टेस्ट करा. जे पण एक्झाम्स अवेलेबल आहेत, जे पण कोणत्या पण लेवलचे असेल, एकदम छोट्या लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंत असेल, त्याच्यामध्ये ती एक्झाम जरी त्या पर्टिक्युलर एक्झामचा तुम्ही अभ्यास नसेल करत, पण एक्झामला जाऊन बसा, तुम्ही स्वतःचे स्किल सेट टेस्ट करत राहा, राईट. म्हणून तुमचं एक डिसिजन मेकिंग आहे ते एकदम क्लिअर पाहिजे. आता जर तुम्ही सेकंड इयरला असेल, थर्ड इयरला असेल, फोर्थ इयरला असेल, तुमच्या मनात एक क्लॅरिटी पाहिजे की मला करायचं काय आहे पुढे. जेव्हा मनात ती क्लॅरिटी असेल, जेव्हा तुमचे डिसिजन बनलेले, त्याच्यानंतर पुढचा जो स्टेप आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला डिटर्मिनेशन पाहिजे. आता डिटर्मिनेशन म्हणजे काय, कधी कधी मोटिवेशन हाय असतं, कधी कधी लो असतं, पण एक डिटर्मिनेशनला तुम्ही एक हॅबिट बनवायला पाहिजे की तुम्ही नेहमी तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे की आपण काय करायचंय. तुम्ही डिव्हिएट होऊ शकता. आपला जो गोल असतो, त्या गोलचा जो स्ट्रेट लाईन आहे, त्या लाईन पासून आपण बरोबर डिव्हिएट होऊ शकतो, साहजिक आहे. पण पुन्हा त्या लाईनवर पुन्हा येणं हे विद्यार्थ्यांनी करायलाच पाहिजे, राईट. ते आहे. नंतर कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सिस्टन्सीचाच फायदा आहे की मी आज जे पण युपीएससी मध्ये करू शकलो ते मी केलं. आता कन्सिस्टन्सी म्हणजे काय की खूप हर एक शब्दाचा तुम्ही नीट अर्थ पण समजून घ्या. आपण खूप विद्यार्थी जीवनामध्ये पण आणि इझिली डे टू डे लाईफ मध्ये पण खूप लुजली हे सगळे शब्द वापरतो, पण रिअल मिनिंग आपण कधी समजून घेत नाही. आता कन्सिस्टन्सी म्हणजे काय की तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास करायचा आहे. आता कन्सिस्टन्सीचा हा अर्थ कधीच होत नाही की तुम्ही रोज 18 तास करेल, नाही. यू विल गेट बर्न आउट. ठीक आहे. तुम्ही सायन्समध्ये शिकतात. सायन्समध्ये काय शिकतायत, देर इज समथिंग कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन टाइम. ठीक आहे. माझे जे गुरुजी होते 9वी-10वी मध्ये, ते मला सांगायचे की एक कॉन्सन्ट्रेशन टाइमचा पिरियड असतो, त्या टाइमला ते सांगायचे की 2 तास 15 मिनिटं हा एक साथ तुम्ही अभ्यासाला बसू शकता. त्याच्यानंतर तुमचा कॉन्सन्ट्रेशन जो आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे ती कमी कमी होत जाते, राईट. त्या टाइमला होतं. आजकाल मी लोकांकडून ऐकतोय की तो 40-50 मिनिटावरच आलाय ड्यू टू ऑल सोशल मीडिया आणि मोबाईल असेल. पण वेगळ्या वेगळ्या लोकांचा वेगळा कॉन्सन्ट्रेशन टाइम असतो, वेगळा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन असतो. तो कॉन्सन्ट्रेशन स्पॅन जो आहे त्याच्यानंतर तुमचा कॉन्सन्ट्रेशन पडणार आहे, तर कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची. सो यू गेट रिफ्रेश. ठीक आहे. 2 तास अभ्यास केला, 5 ते 10 मिनिट तुम्ही रिफ्रेश व्हा. म्हणजे तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी करायची आहे, तुम्हाला एक छोटासा वॉक घ्यायचा असेल 5 मिनिटांमध्ये, किंवा एखादं गाणं ऐकायचं असेल, ते गाणं ऐकल्यानंतर परत तुम्ही अभ्यासाला बसा. सो दॅट इज कन्सिस्टन्सी, राईट. सो 2 तास 5 मिनिटं दिलं, परत 2 तास, हे तुम्ही मंडेला केलं, परत ट्युजडेला केलं, म्हणजे तुम्ही बर्नआउट पण नाही होते. यू आर एन्जॉईंग युअर सेल्फ. तुम्ही अभ्यास पण करतायत. आणि 7 दिवस अभ्यास केला, म्हणजे 7 दिवसाचा अभ्यास केल्यामध्ये कंटिन्युअस जर आपण करत राहिलो तर लाईफ एकदम बोर्डम होऊन जाईल, राईट. युपीएससी मध्ये मी काय करायचो की 6.5 days 7 दिवसापैकी, ठीक आहे, पूर्ण मंडे टू संडे आणि हाफ जो संडे आहे तिथपर्यंत मी अभ्यासच करायचो. फक्त एक हाफ संडे जो होता 5 वाजेनंतर मी माझ्या मित्रांसोबत आम्ही बाहेर जायचो. मग तिकडे काहीतरी रेस्टॉरंट्स एक्सप्लोर करणार, मग काहीतरी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एक्सप्लोर करणार, अशा काही गोष्टी त्यावेळेस हाफ डे मध्ये असायच्या. ते हाफ डेचा जो एंटरटेनमेंट होता तो आम्हाला पूर्ण वीकसाठी इनफ होता. याच्यामध्ये मी अभ्यास पण केला, मित्रांसोबत पण टाइम स्पेंड केला आणि माझी एन्जॉयमेंट पण झाली. लाईफमध्ये असं काही मिस आउट नाही केलं. सो अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित जे प्लॅन कराल तुम्ही कन्सिस्टंटली करू शकाल, राईट. तर कन्सिस्टन्सी अशा टाईपमध्ये पाहिजे. खूपदा काय होतं आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये की आपण कन्सिस्टंट बनायचा काय प्रयत्न करतो की मंडेला 18 तास, ट्युजडेला 18 तास, वेनसडेला तुमची बॉडी वर्नआउट होऊन झाली, तो अचानक 14 तास, ठीक आहे. थर्सडेला तुम्ही अचानक 14 ते 12 तास पर्यंत येतं. मग ते कमी कमी होत जातं. जे शक्य आहे त्या प्रकारे करा, ते कन्सिस्टन्सी ठेवा. बाकी युपीएससी मध्ये तुम्ही म्हटले की हे 3 क्वालिटी सोडून पण बाकी क्वालिटी, युपीएससी इज टेस्ट ऑफ युअर क्वालिटीज रादर दॅन टेस्ट ऑफ युअर इंटेलिजन्स. टेस्ट ऑफ इंटेलिजन्स आणि टेस्ट ऑफ युअर हार्डवर्क वगैरे आहेच, बट टेस्ट ऑफ युअर क्वालिटीज पण आहे. तुम्ही किती टाइम पेशन्स राहू शकता. तुम्ही इमॅजिन करा, जेव्हा 12 ते 13 लाख म्हणजे उमेदवार परीक्षा देत असतात, पहिल्या टाइमला तुम्हाला प्रेशर असतंय. त्या प्रेशरमध्ये तुम्ही प्रिलिम्स देतात. प्रिलिम्समध्ये एकदम नवीनच आलेले प्रश्न जे तुम्ही कधीच बघितलेले नाहीये, जरी तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर जेव्हा देत असता खूप सारा प्रेशर आहे तुमच्यामध्ये 100 म्हणजे जेवढे क्वेश्चन्स आहेत, एका याच्यात 100, एका याच्यात 120 आहे.
त्या क्वेश्चनला तुम्हाला गिव्हन टाइम मध्ये सॉल्व्ह करायचं, तो दिलेला टाइम पण छोटा आहे. ते प्रेशर आहे, प्रेशर तुम्ही कशा प्रकारे हँडल करतात, तर त्या प्रेशर हँडलिंगचा पण तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. कशी प्रॅक्टिस करणार? सो यू गिव्ह मेनी टेस्ट, राईट. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एक्झाम्स मध्ये तुम्ही बसा, तुम्ही प्लेसमेंट राऊंड मध्ये बसा, तेव्हा सवय होते, सवय होत जाते की या प्रेशरला कसं हँडल करायचं. नंतर मग जसा तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करून मेन्स मध्ये जातात, मेन्स मध्ये फक्त 10 ते 15,000 उमेदवार एक्झाम देतात, तेव्हा तुमचं प्रेशर बिल्डअप, अजून प्रेशर बिल्ड झालेलं असतं. त्या प्रेशरमध्ये मग तुम्ही आन्सर रायटिंग करता, त्या हर एक आन्सर तुम्हाला 7-7.5 मिनिटांमध्ये लिहायचं, त्याच्यामध्ये प्रश्न पण वाचायचा, उत्तर पण लिहायचं. ते तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर मग ते प्रेशर हँडलिंग तुम्हाला जमते. त्याच्यामध्ये मग तुम्हाला कशा प्रकारे प्रिसाईज मध्ये आन्सर लिहायची आहे, कशा प्रकारे विचार करायचा आहे, त्याची तुम्ही प्रॅक्टिस सतत जेव्हा करत जातात, ती दोज क्वालिटीज गेट टेस्टेड इन दॅट एक्झाम. नंतर शेवटचा जो आहे इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यू मध्ये तुमचं अजून हे होतं, पूर्ण वर्षाची जी मेहनत आहे तुम्हाला डोळ्यासमोर दिसत असते. त्याच्यामध्ये तुमचे सगळ्या क्वालिटीज टेस्ट करतात, ते प्रश्न असतात, प्रश्नामध्ये तुमचं इंटेलिजन्स वगैरे वगैरे सगळं टेस्ट करतात. सो हाऊ कंपोज्ड यू आर, राईट, हे सगळं टेस्ट होतं. याच्यासाठी तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रॅक्टिस करू शकतात, म्हणजे टेस्ट देत राहणं. काही काही जणांना मेडिटेशन करायला आवडतं, तर मेडिटेशन करू शकतात विद्यार्थी. कॉलेज लाईफ पासून मेडिटेशन सुरुवात करू शकतात. किंवा काही काही जणांना जिम मध्ये गेल्यानंतर मग त्यांना पीस मिळतो. किंवा आता माझ्या टाइम मध्ये मला फुटबॉल खेळल्यानंतर छान वाटायचं, पीस मिळायचं, मी फुटबॉल खेळायला जायचो, तर सगळं डोक्यातलं रिलॅक्स होऊन जायचं, परत तुम्ही अभ्यासाला फ्रेश माइंड जातं. तर अशा वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता विद्यार्थी जीवनामध्ये. अशा प्रकारे क्वालिटीज पण बिल्डअप होतात, अँड ऑल दीज क्वालिटीज आर रिअली नेसेसरी. या सर, वन मोर थिंग, तुम्ही जे आता म्हणलात प्रेशर हँडलिंग आहे, जे खूप अवघड जातं मुलांना आज, की आज आम्ही बघतो, आम्ही सबमिशनचा लोड आलाय, एक्झामचा लोड आलाय, तेव्हा आम्ही खूप बर्नआउट होतो की कसं करू, काय करू. आपण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही झोन 1 सारखा खूप क्रिटिकल झोन सांभाळता, त्याचा खूप क्राऊडेड एरिया, म्हणजे गणेशोत्सव असेल किंवा दिवाळीच्या खरेदीच्या वेळेस असतील किंवा अदर टाइमला पण खूप क्राऊडेड एरिया येतो. मग त्यावेळेस बरेच सिच्युएशन होतात जे की हँडल करणं खूप अवघड जातं. मग त्यावेळेस तुमच्यावर बरेच वेळेस बर्डन येत असेल, मग तुम्ही ते प्रेशर कसं हँडल करता किंवा सिच्युएशन हँडलिंगसाठी तुम्ही काय की मुवमेंट्स वापरता ज्या की आम्हाला पण मदत करते? डेफिनेटली. सी, प्रेशर हँडलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी एक माझ्या फ्रेंडचं उदाहरण देईल. ती माझ्यासोबतच युपीएससी प्रिपरेशन करत होती. सो युपीएससी मध्ये मी सांगतो की 2 लँग्वेज मध्ये पेपर असतो. एक साईडला इंग्लिश असतो, लेफ्ट हँड साईडला त्याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये किंवा हिंदीमध्ये तो पेपर दिलेला असतो. सो जेव्हा ती क्वेश्चन रीड करत होती, तिला त्या सेंटेन्सचा इंग्लिशमध्ये अर्थच कळत नव्हता, राईट. सो ती खूप विचार करायची, 2दा-3दा मी वाचलं, राईट. एकदम सोपं त्याचं उत्तर होतं की तुम्ही काय कराल, तर इंग्लिशमध्ये समजत नाहीये तर तुम्ही हिंदीमध्ये वाचा, तुम्हाला समजून जाईल. पण ते प्रेशर एवढं होतं की आपल्याला समजतच नाही काय करायचं. याला म्हणतात ब्लँक आउट होणं. खूप जण ब्लँक आउट होऊन जातात प्रेशरमध्ये. तर असं सगळं हँडल करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी जीवनात काय करतो की आय वेट इट आउट. आता वेट इट आउट म्हणजे काय, की बघतो की काय आहे. ठीक आहे, एक्झाम हॉलमध्ये असेल तर तुम्ही पुढच्या प्रश्नामध्ये जा. एखादा डिफिकल्ट जर तुम्हाला वाटत असेल, त्या टाइमला समजत नसेल, तुम्ही पुढे पुढे जा. पुढे पुढे सॉल्व्ह केल्यानंतर जेव्हा तुमचा माइंड चांगला होतं, इट इज ऑल अबाउट माइंड गेम. ठीक आहे, पॉझिटिव्ह माइंड मध्ये राहाल ना, जे डिफिकल्ट क्वेश्चन ते पण तुम्हाला इझी वाटायला लागतात, राईट. पुढे पुढे जा. किंवा आता मी झोन 1 मध्ये असेल, प्रेशर सिच्युएशन काही असं क्रिएट होत असेल, तर मी वेट इट आउट करतो. की त्या टाइमला जर वाटत असेल की परिस्थिती काय जाते, तर मी वेट करतो. अजून 1-2 मिनिटं वेट करा, काय होतंय नक्की. ठीक आहे. सो इट इज ऑल अबाउट ते प्रेशर जे क्रिएट करतायत, दे हॅव सम एनर्जी ज्याच्याने ते प्रेशर क्रिएट करू शकतात. ते किती वेळ प्रेशर क्रिएट करू शकतात. ठीक आहे, ते आता करतायत. त्यांच्याकडे एक एनर्जी आहे, ती एनर्जी फॉल डाऊन होणार आहे. आपण जर वेट आउट केलं की 2 मिनिटं थांबा, 3 मिनिटं थांबा, 10 मिनिटं थांबा, आपण स्वतःला पण थांबून ठेवलं ऍक्शन घेण्याच्या पहिले, तेव्हा सर त्यांचा प्रेशर ड्रॉप झालेला असतो. तेव्हा तुम्ही जेव्हा ऍक्शन घेता, ती एकदम डिसायसिव्ह ऍक्शन बनून जाते आणि त्यांना आपण रिपल्स करू शकतो. So असे काही जे ट्रिक्स अँड टिप्स आहे, त्या प्रकारे तुम्ही करा. म्हणजे वेट इट आउटचं खूपच चांगलं उदाहरण आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की एक्झाम जवळ आली आहे, काय करेल, काही नाही, वेट इट आउट. ठीक आहे, उद्या आपल्याला सबमिशन करायचं होतं, ठीक आहे, आपण जेवढं ट्राय करतोय, नाही झालं, बघू काय होतं. दुसरं काय होणार आहे, काहीच नाही होणार आहे. तुम्हाला एक्सटेन्शन मिळेल, थोडंफार हे मिळेल, पुढच्या याच्यासाठी तुम्हाला अंडरस्टँडिंग, लर्निंग मिळून जाईल ना, की आपण या टाइम पर्यंत कम्प्लीट करायला पाहिजे होतं, राईट. एखाद्यास असं पण होईल की सर तुम्हाला एक्सटेन्शन देऊन पण टाकतील, तर बघू काय होतं.
या प्रिन्सिपलवर जा आणि खूप साऱ्या प्रेशर सिच्युएशन तुम्हाला हँडल होईल की ठीक आहे हे करायचं होतं पण मी ट्राय करू शेवटपर्यंत, पण नाही होतं तर बघू काय होतं पुढे. ठीक आहे. तर या गोष्टी खरं तर आम्हाला खूप रिलेट करतात सध्या, कारण आमचं सबमिशन पिरियड चालू आहे आणि या गोष्टी खरंच आम्हाला रिलेट, कारण आम्हाला प्रेशर हँडल करताना खूप वेळ लागतो किंवा खूप सिच्युएशन, खूप क्रिटिकल सिच्युएशन आहेत की स्वतःच आम्ही हे टायर्ड होतो की आता खेळूच शकत नाही आपण. पण ही सिच्युएशन खरंच आहे ट्राय आउट करण्यासाठी. सर आपण आलोय आता कॉलेजवरती, तर तुमच्या कॉलेजच्या पिरियड मध्ये अशी कुठली गोष्ट होती जी आज पण तुम्ही आठवताय आणि तुम्हाला वाटतं की हे मोमेंट होती जी मी खरंच जगलोय कॉलेजमध्ये, माझं कॉलेज लाईफ या एका सिच्युएशनच्या अराउंडच रोटेट केलंय पूर्ण? नाही, याच्यात दोन मी सांगेल उदाहरण, दोन उदाहरण किंवा अनेक्डोट मी सांगेल. एक होतं सबमिशनचं, जसं तुम्ही सांगितलं, तर माझ्या कॉलेजमध्ये पण एकदा काय झालं होतं, एक चांगले आमचे सर होते, मी आता सरांचं नाव नाही घेणार. सर खूप पॉझिटिव्ह होते. आमचे 2 डिव्हिजन्स होते, ए आणि बी डिव्हिजन, राईट. तर ए डिव्हिजनला त्यांचे जे सर होते त्यांनी जे मी मेकॅनिकल इंजिनियर होतो आणि शीट असायचे आम्हाला A5 शीट, राईट. नॉट A5, A3 शीट्स, A2 A3 शीट्स असायचे, त्याच्यामध्ये डायग्राम्स काढायला लागायचे. तर ए डिव्हिजनला त्यांचे जे सर होते त्यांनी खूप फटाफट स्टार्टिंग पासून, सेमिस्टरच्या स्टार्टिंग पासून शीट्स द्यायला सुरुवात केली. 2 शीट, हे शीट, आणि ते ए डिव्हिजन कम्प्लीट करायला लागलं. सो आमची डिव्हिजन वाट बघत होती की काय नाही नक्की. आम्ही मग थोडस अर्धा सेमिस्टर कम्प्लीट झाला, आम्ही सरांना सांगितलं की सर ते ए डिव्हिजनचं खूप कम्प्लीट झालंय, आम्हाला नंतर लोड येईल, तर तुम्ही आम्हाला शीट देऊन टाका. सर वॉज पॉझिटिव्ह. सर म्हटले की नाही मी काय करणार आहे, त्यांनी जरी 10 करत असेल, आय विल सी दॅट तुम्हाला मी 2-3च आहे. आणि वी वर व्हेरी हॅपी की 2-3 शीट करायचे त्या वर्गात. सो वी ट्रस्टेड सर, बट सरांनी ट्राय केलं, सरांचं झालं नाही. समथिंग अशी काही स्टोरी झाली की एचओडी सर म्हटले असं होऊ शकत नाही की एक डिव्हिजन 10 करते आणि दुसरं डिव्हिजन 3-4च करते. सर मग शेवटी सरांना 10च शीट द्यावं लागले आणि खूप लोड आला. सो त्या टाइमला खूप तारंबळ उडाली, सगळ्यांनी फटाफट ड्रॉ करायला प्रयत्न वगैरे केले. काही काही ज्यांचं एकदम फास्ट झाले, जे पहिले जात होते, म्हणजे आता खूप फनी स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये. सरांनी आम्हाला सांगितलं की नाही मी जास्त चुका काढणार नाही वगैरे, पण नाही, गेल्यानंतर सर चुका काढतच होते. सो तिथे पण मी एकच प्रिन्सिपल वापरला, तो होता वेट इट आउट, राईट. तर जे स्टुडंट्स पहिले जात होते त्यांना 3-4 दिवस सरांनी मिस्टेक्स काढत हे केलं. मग त्यांच्या मिस्टेक्स मधनं शेवटी आम्ही गेलोच नाही. मी 3-4 दिवस वेटच केला. ते जे मिस्टेक्स सांगत होते ते मी करेक्ट करत होतो. आणि 4थ्या दिवसानंतर जेव्हा गेलं तेव्हा मला जास्त काहीच नाही करावं लागलं, कारण की सगळे मिस्टेक्स करेक्टेड होते आणि पहिल्या याच्यातच माझं सबमिशन झालं. सो तो वेट इट आउटचा जो प्रिन्सिपल आहे ना, मी हे जीवनात शिकत गेलो की जे असं जात आहे ते वेट करा, काय होतंय काय नाही बघा. म्हणजे ते म्हणा अति घाई संकटात नाही, तर ते काही घाई नका करू, वेट करा, काय होतं बघू आपण. त्या प्रकारे. आणि सेकंड आहे माझं कॉलेजिंग लाईफ. मोस्टली माझं फुटबॉल अराउंड खूप रिव्हॉल्व झालं. मी स्कूलपासूनच फुटबॉल खेळायचो, नंतर कॉलेजमध्ये पण खेळायचो, कॉलेजच्या टीममध्ये पण होतो. आणि मोस्ट ऑफ माझे फ्रेंड्स ते फुटबॉलिंग सर्कलमध्ये जे होते त्या प्रकारे बनले. कुठे कॉम्पिटिशनसाठी जाणे, मॅचेससाठी जाणं, नंतर मग फुटबॉल मॅचेस वगैरे कुठे कुठे ऑर्गनाईज व्हायचे, तर वेगळ्या वेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये जाणं, वेगवेगळ्या तालुकामध्ये जाणं. तर हे आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आम्ही एक असं छानशी अशी आमचं गँग टाईपच झाली होती. मग आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाणार, मग ते एक्सप्लोर करणार वगैरे. खूप असं छान असं हे होतं, लाईफ होती तशी. सर जसं तुम्ही म्हणालात, मी पण एक मेकॅनिकल इंजिनियरच आहे. कायनेमॅटिक्सच्या माझ्या पण ड्रॉइंगच्या शीट मी पण हेच सेम केलेलं आहे. हे सगळ्यात शेवटी सबमिशनला जायचं, ज्या काय जीटी करायचं, एकदम सेम टू सेम शीट घेऊन जायची आणि चेक करून घ्यायचं. सर मेकॅनिकल ब्रँच ही म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड ब्रँच आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल म्हणजे कोर ब्रँचेस जे आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे म्हणतात. तर मेकॅनिकल घेण्यामागे काही कारण होतं का आधीपासून मेकॅनिकल घ्यायचं ठरवलेलं? नाही, आधीपासून नव्हतं ठरवलं. मी खरं सांगू तर मी हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. लाईक लहानपणापासून मला हिस्ट्रीमध्ये फार इंटरेस्ट होता. आणि स्टार्टिंगला मी गेलोच होतो, BA चा फॉर्म घेऊन पण आलो होतो घरी. अँड एव्हरीवन वॉज हे, जे अंकल आहेत ते HL मध्ये सिनियर इंजिनियर होते. सो ही सजेस्टेड की इंजिनिअरिंग कर, देर इज लॉट ऑफ स्कोप. डेफिनेटली स्कोप खूप आहे इंजिनिअरिंगमध्ये. इंजिनिअरिंग घेणं हा चांगला डिसिजन होता माझ्या लाईफसाठी. तुम्ही जे म्हणतायत की अवघड आहे, क्रिटिकल आहे, हो, थोडक्यात जर म्हणायला गेलं तर काही सगळ्याच इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्ये खूप क्रिटिकल गोष्टी आहेत, बट या गोष्टींचा तुम्हाला फायदा खूप होतो. मला माझ्या UPSC प्रिपरेशन मध्ये खूप फायदा झाला, राईट.
माझ्या अंकलनी जे सजेशन मला दिलं होतं की इंजिनिअरिंग कर, इंजिनिअरिंगचा फायदा होतो, जॉब रिलेटेड ऍक्टिव्हिटी म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज पण असतील किंवा तुमचं ओव्हरऑल लाईफमध्ये जे डेव्हलपमेंट आहे इंजिनिअरिंग मध्ये खूप चांगल्या प्रकारे होतं. आणि युपीएससी मध्ये का सांगू शकतो, कारण की एक क्वालिटी जी युपीएससी मध्ये टेस्ट पण होते ती आहे तुमची अॅनालिटिकल स्किल्स. तर अॅनालिटिकल स्किल्स म्हणजे काय, एखादा जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्या प्रॉब्लेमला तुम्ही या एंडला कशा प्रकारे पोहोचले, राईट. आता या गोष्टी आपण मगअप नाही करू शकत, राईट. तर तुम्हाला तुमचा ब्रेन चालवायचा आहे, राईट. तर हे तुम्ही कुठून शिकतात, हे तुम्ही इंजिनिअरिंग मधून शिकतात. दिस इज दिस प्रॉब्लेम की तुम्हाला एफिशियन्सी वगैरे जर वाढवायची आहे, ती म्हणजे एफिशियन्सी जी आहे ती 49 ची 50% करायची आहे, तर 49 मध्ये मग तुम्हाला सगळे स्टेप्स माहिती आहे, सगळे क्लॉक्स माहिती आहे. त्या क्लॉक्स मध्ये हे वाढवलं तर काय होईल, ते कमी केलं तर काय होईल, आणि हे केल्यानंतर ही स्टेप येणार, त्याच्यानंतर ही स्टेप येणार, त्याच्या हे स्टेप येणार. हे कुठून शिकतो, हे आपण इंजिनिअरिंग मधून शिकतोय. इंजिनिअरिंग मध्ये जे मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्स काय स्टेप वाईज आपण आन्सर पर्यंत पोहोचतोय. नंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पण बघितलं आणि बाकी जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या इंजिनिअरिंग मध्ये बघू शकतात. जे सोल्युशन पर्यंत आपण पोहोचतो ते स्टेप वाईज पोहोचतो, आपल्याला सगळी स्टेप माहिती असते. या गोष्टीचा अॅनालिटिकल स्किल्सचा की काय इश्यू आहे, काय डिफिकल्टी आहे, कसं सोल्युशन काढायचं, तर खरंच इंजिनिअरिंगचा मला लाईफमध्ये फायदा झाला आणि तेच युपीएससी मध्ये पण नक्कीच फायदा झाला. सर जसं तुम्ही म्हणला, जसं आम्ही हा इनिशिएटिव्ह म्हणजे मीडिया म्हणून आम्ही हे काम करतोय, तुम्ही म्हणला तुमचा एक्स्ट्रा करिक्युलर फुटबॉल होता, तर फुटबॉलमध्ये इंटरेस्ट होता. या गोष्टींचा करिअरमध्ये पुढे काय फायदा होतो की टीम वर्क म्हणून किंवा ऑन फील्ड काम करताना, किंवा या सर्व गोष्टींचा कुठेतरी फायदा होतो का? डेफिनेटली. तुम्ही जे पण स्पोर्ट्स खेळाल, एक तर प्रायमरी आहे तुमचं हेल्थ बेनिफिट्स, ते नक्कीच असतात. सेकंड आहे फुटबॉल सारखे किंवा अनेक बाकीचे टीम वर्कचे जे स्पोर्ट्स आहेत, या गोष्टींनी तुमच्या लाईफमध्ये नक्कीच फायदा होतो. तुम्ही पुढे जेव्हा जॉबमध्ये जाल तेव्हा तुम्ही खूप सारे असे व्यक्ती बघाल की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भांडणं होतात. ठीक आहे, तुम्ही शुगर कोटिंग नाही करणार, असे होतात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये माझे फ्रेंड सांगतात की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही बॉटल इथेच का ठेवली, माझी चेअर अशी होती, असं का नाही झालं. तर एखादा व्यक्ती जो स्पोर्ट्समध्ये असेल, तो टीम सोबत खेळलेला आहे, टीम सोबत राहिलेला आहे, त्याला भरपूर साऱ्या गोष्टी सवय पडून जातात की काही गोष्टी इम्परफेक्ट आहे, त्या इम्परफेक्ट गोष्टीमध्येच तो तिथे एक्सेप्ट करून घेतो की या गोष्टी अशाच आहे, काही होत नाहीये, या व्यक्तीने जरी असं केलं असेल आपण त्याला व्यवस्थित करून ठेवू. या गोष्टी टीम वर्क असतात. टीम नुसार तुम्ही स्पोर्ट्समध्ये पण जर बघितलं असेल, जर समोरच्या प्लेअरकडनं जर बॉल सुटला असेल तर आपण काही कोणाला बोलत नाही, आपण आपली ड्युटी करतो, कारण की ऍज अ टीम आपण डिफेंड करतो, ऍज अ टीम आपण अटॅकला जातो. फुटबॉलमध्ये जर बघितलं, बाकी स्पोर्ट्समध्ये पण त्यांचे डायनेमिक्स आहे. तर या गोष्टीने तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होतात. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला हे करत नाही, तुम्ही ऍज टीम जर तुम्हाला काम दिलेलं आहे, तुम्ही टीम म्हणून काम करायला सुरुवात करता आणि खूप इम्प्रुव्हमेंट होतो. मी सगळ्यांना एक सजेशन नक्कीच देईल की तुम्ही लाईफमध्ये तुम्हाला जे पण करायचं असेल, एक स्पोर्ट नक्की तुम्ही सिलेक्ट करा आणि त्या स्पोर्टला तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. तुम्ही बॅडमिंटन घेऊ शकता, तुम्ही तुमच्या फिजिकल फिटनेससाठी पण जे पण ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायचे ते नक्कीच करा. इट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. सर फुटबॉल तुमचा जेवढा जवळचा विषय आहे तसंच माझा पण आहे. तर आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन की मँचेस्टर सिटी का बार्सिलोना? आय चूज बायर्न म्युनिक ऑल डे. मी ना मँचेस्टर सिटीला चूज करेल ना बार्सिलोनाला चूज करेल. मी बायर्न म्युनिक माझी फेवरेट टीम आहे. सर अजून एक की तुम्ही जसं म्हणताय की स्पोर्ट्स महत्वाचं आहे, अकॅडमिक्स महत्वाचं आहे, सिव्हिल सर्व्हिसेस महत्वाचं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करिअर गोलच्या आहेत. पण आजकाल आपण बऱ्याच वेळेस बघायला भेटतं आपल्याला की बरेच मुलं आहेत जे की ह्या गोष्टीमध्ये थोडंफार कुठं फेलियर आलं किंवा कुठं नको तर रस्त्याला कुणाचा नको तो इन्फ्लुएन्स आला, त्यामुळे वाईट मार्गाला लागतात. ह्या वाईट मार्गाला लागण्याचं कारण काय असेल किंवा काय वाटतं तुम्हाला की हे का होतं असं मुलांकडनं, हे चुकीच्या वळणाला, जे की पुन्हा खूप रिग्रेट करतात किंवा जेव्हा तुमच्याकडे खूप केसेस येत असतील की आई वडील म्हणतायत की हा आमच्या हातात नाही राहिला आता, किंवा ते बरेच लोक असतील ते म्हणत असतील सर आम्हाला नाही या रस्त्याला यायचं होतं पण चुकीनं आलो, हे का होतं आणि ह्याच्यावरती काय करू शकतात लोक जे ह्या मार्गाला लागतात ते? मी 2 फॅक्टर सांगेल ज्याच्याने या गोष्टी होतात. एक आहे जे मूळ सूत्र जे वर्षानुवर्ष हजारो वर्षांपासून चाललं आहे, ते आहे क्विक सक्सेस. सगळ्यांना वाटतं मला काहीतरी क्विक सक्सेस मिळायला पाहिजे. तर क्विक सक्सेसचा हा जो प्रकार आहे, युवकांमध्ये जो विचार असतो की मी आता क्विकली सक्सेस कसं काय बनणार,
मूळ एक मॅस्लोस थेरी म्हणून आहे, आपण सर्वांनी मॅस्लोस थेरी वाचली असेल. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की बेसिक ह्युमन नीड जे आहे, पहिले आपण म्हणजे ह्युमन पिरॅमिड जो आहे, त्या ह्युमन पिरॅमिडमध्ये जर बघितलं, पहिले एकदम बेसमध्ये आहे बेसिक ह्युमन नीड्स, त्याचे रोटी कपडा मकान वगैरे आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आहे सोशल नीड्स वगैरे आहे, त्याची फॅमिली, त्याचं हे, त्याच्यानंतर मग त्याचं स्टेटस वगैरे तो बघतो. त्याच्यानंतर मग त्याचे बुद्धिमत्ता, ज्याच्यावर इंटेलेक्च्युअल ज्याला स्टिम्युलंट मिळेल त्या गोष्टी तो त्याच्यावर विचार करायला लागतो. असं एक 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 त्याच्यानंतर मग तो हे करतो. तर ही क्विक सक्सेस आहे की हे जे पूर्ण ज्याला आपण सक्सेस म्हणतो, ही सक्सेस मला लगेच कसं काय मिळेल. तर खूप सारे युवकांमध्ये असतं की मी काहीतरी गुन्हेगारीमध्ये जाईल पडतो. हो सर. गुन्हेगारीचा एंड फक्त तो मनुष्य आयदर पूर्ण टाइम जेलमध्ये जातो किंवा त्याचा मृत्यू, एवढाच एंड असतो. असं कधीच होत नाही की एखाद्याने गुन्हेगारीमध्ये एंट्री केली तर त्याची लाईफ पुढे जाऊन काहीतरी वेगळी होईल, असं काहीच होत नाही. ही शाश्वती मी तुम्हाला देतो. म्हणजे जेवढे पण एक्झाम्पल घ्याल, एंड असाच झालेला आहे, राईट. आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांमध्ये अजून एक मी बघितलेले आहे. मी तुम्हाला एक इफेक्ट किंवा हे सांगतो, एक स्टोरीमध्ये सांगतो. US मध्ये एक रिसर्च केलं होतं. त्या रिसर्चमध्ये जर आपण बघितलं, त्यांच्यामध्ये एक क्लास डिफरन्स आहे US सोसायटीमध्ये. जे व्हाईट कलर पॉप्युलेशन आहे, ज्याला व्हाईट्स म्हणतात, आणि एक ब्लॅक कलर पॉप्युलेशन आहे, ज्याला ब्लॅक्स म्हणतात US मध्ये. तर व्हाईट्स हे हिस्टॉरिकली ड्यू टू मेनी थिंग्स ते इकॉनॉमिकली स्टेबल राहिलेले आहेत, त्यांच्याकडे मीन्स ऑफ प्रोडक्शन वगैरे असल्यामुळे आणि अशा गोष्टींमुळे. ब्लॅक जे पॉप्युलेशन आहे ते दुसऱ्या कॉन्टिनेंटमधनं त्यांना आणल्या गेल्यामुळे स्टार्टिंगला त्यांचा तो बेस नव्हता, आणि त्या गोष्टींमुळे थोडं पॉवर्टी लेवल जास्त आहे. नाव वेनेवर अ ब्लॅक पर्सन ऑर अ ब्लॅक ह्युमन, त्याला तो सोसायटीमध्ये एलिव्हेट करतो वेन ही स्टार्ट्स टू अर्न गुड, त्याच्या हार्डवर्कमुळे. तेव्हा काय होतं की सोसायटीमध्ये ते बनलेलं आहे की मोस्टली व्हाईट्समध्ये मनी आहे, असं हे आहे. तर एक जो ब्लॅक पर्सन आहे त्याला ते स्टेटस वगैरे अर्न करण्यासाठी त्याला हे आहे, त्याला दाखवायचं आहे की तो पण सोसायटीमध्ये चांगला अर्न करतोय, त्याला ती सोशल रिस्पेक्ट वगैरे मिळायला पाहिजे. सो व्हॉट ही टेन्स टू डू इज, ते असं त्यांनी ऑब्झर्व केलं की तो स्वतःला याच्यामध्ये सराउंड करतो, ब्रँडमध्ये. सो विल सी मोस्टली एव्हरीथिंग, त्याचा शूज पण एकदम ब्रँडेड असेल, त्याचे क्लोदिंग पण ब्रँडेड असेल, ते या गोष्टी पण ब्रँडेड असेल, गोल्ड चेन वगैरे असेल, अशा सगळ्या गोष्टी. तर हे का करतोय तो, ही वॉन्ट्स दॅट सोशल स्टेटस. तर हे क्विकली असं त्याच्यामध्ये सोशल स्टेटस ते सोसायटीमध्ये रेकग्नाइज व्हायला पाहिजे, दॅट ही इज अर्निंग गुड, ही वॉन्ट्स दॅट रिस्पेक्ट. ठीक आहे, याच्यासाठी अशा गोष्टी. सिमिलर काइंड ऑफ विद्यार्थी जीवनामध्ये मी असं बघतो की पहिल्याच्या काळी ज्या गोष्टी होत होत्या, एक रेसेम्बलन्स मी असं बघितलंय पहिल्याच्या काळी, की कुठे ना कुठे मूव्ही मार्फत किंवा सिरियल मार्फत असं दाखवलं गेलं की हाय एंड सोसायटीजमध्ये पार्टी कल्चर आहे, त्याच्यामध्ये ड्रग कल्चर आहे. सो इफ यू आर डुईंग ड्रग्स, इट इज कन्सिडर दॅट यू आर व्हेरी हाय इन स्टेटस, हाय इन सोसायटी, असं पिक्चरायझेशन झालेलं आहे, मूव्हीज मार्फत झालेलं आहे, सिरियल्स मार्फत झालेलं आहे. आणि कुठे ना कुठे हे झालंय, तर एक आम जनता जी असते, एव्हरीवन इज फायटिंग फॉर द सेम बॅटल. जी बॅटल आहे की त्याचं सोसायटीमध्ये काहीतरी स्ट्रेचर असायला पाहिजे. सो तो अट्रॅक्ट होतो. तर क्विक सक्सेस काय, तर एक तर तुम्ही एक हार्ड वे आहे की तुम्ही एफर्ट घ्या, एफर्ट घेतल्यानंतर मग तुम्ही चांगल्या जॉब्समध्ये असेल, चांगल्या बिझनेसमध्ये असेल, मग तुम्ही अर्न करतात, मग तुमचं सोसायटीमध्ये स्टेटस असतं, विच इज कन्सिडर व्हेरी गुड. बट क्विकली तुम्ही सक्सेस काय करतात, देन यू स्टार्ट डुईंग कॉपिंग दोज थिंग्स. तुम्ही कॉपी करतात. कॉपी काय करतात, ठीक आहे, मूव्हीमध्ये दाखवलं होतं की दोज पीपल डू ड्रग्स, तर आपण ड्रग्स घेऊ. मग दुसऱ्यांना आपण दाखवणार की अच्छा मी ड्रग्स घेतो म्हणजे मी किती कूल. ठीक आहे, एव्हरीवन थिंक्स दॅट डुईंग ड्रग्स, डुईंग पार्टीज हे एक कूलनेस आहे, हे एक हाय सोसायटीचं हे आहे, जे खरं नाही आहे. जर तुम्ही जे स्टडी झाला होता त्या स्टडीमध्ये जर बघितलं, तर व्हाईट पॉप्युलेशन जी आहे ती स्वतःला ब्रँडमध्ये सराउंड नाही करत, राईट. त्यांचं जर बघितलं ते मोस्टली हे. तर हा जो स्टार्क आहे, डिफरन्स आहे, तो सिमिलरली इथे पण दिसतोय की विद्यार्थी असं वाटतं की हाय सोसायटी म्हणजे काय, आम्ही ड्रग्स वगैरे करतो म्हणजे मी कूल आहे, मी हाय सोसायटी, असं नाही आहे. जे खरं ज्यांनी अर्न केलेलं आहे, जे आता चांगले बिझनेसमॅन आहे, जे बिझनेस फॅमिलीज तुम्ही बघाल की किंवा जे चांगल्या जॉब्समध्ये आहे, जे तुमचे याच कॉलेजमधून सिनियर वगैरे झाले असेल, ते ड्रग्स वगैरे करत नाही, काही करत नाही. बट ही जी क्विक सक्सेसचं जे आहे की आम्हाला हाय सोसायटी दिसायचं, आम्हाला हाय स्टेटस दिसायचं, मी कूल दिसायला पाहिजे, चार चौघांमध्ये माझी वट असली पाहिजे, माझी इज्जत असली पाहिजे, त्यासाठी मी पार्टी करतोय, मी काहीतरी बाईक जोरात
चालवतोय त्याच्यामध्ये कोणी माझ्याकडे बघत नाही तरी जोरात आवाज करत काहीतरी धाडधूड असा जो प्रयत्न आहे, तर या सगळ्या या ट्रॅपमध्ये नाही फसायला पाहिजे. हे गुन्हेगारी असेल, ड्रग्सचं असेल, तर या ट्रॅपमध्ये फसू नका. इथे क्विक सक्सेसचा जो पॅटर्न आहे तो बिलकुल करू नका. तो कुठे ना कुठे तुमचा शेवट करून जातो. हार्ड वर्क इज द ओनली वे टू सक्सेस. हार्ड वर्क, स्मार्ट वर्क कोणतंही करा, पण वर्क करा. बसल्या बसल्या काहीच होत नाही. तर एक्झॅक्टली आपण तुम्ही जसं आता म्हणलात इन्फ्लुएन्सचा जो पार्ट आहे, असं बरेच आहे सर की ह्या ज्या मूवीज वगैरे आहेत त्यासोबत आपल्या बायोपिक्स असतील किंवा बायोग्राफीज असतील, या गोष्टी पण शोकेस होतात आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये वगैरे. पण बरेच मुलं जे आहेत ना, ह्यांना फॉलो करायला खूप कमी पडतात रादर दॅन हे बाकीच्या गोष्टी फॉलो. तुम्ही जसं म्हणलात हे क्विक सक्सेसचाच पार्ट असेल सर. ह्या गोष्टी मुलांनी आता अवॉइड करायला पाहिजेतच. आणि त्यासोबत सर मोटिवेशन जे आहे, ह्या लोकांना मोटिवेशन पण कमी पडतं. सर आमच्या ऑडियन्सला ऐकायला खूप आवडेल की तुम्ही जी पूर्ण तुमची जर्नी होती त्यामध्ये कधी ना कधी तुमचं पण असं लो मोटिवेशन असेल, किंवा कधी वाटलं असेल की आज कधीतरी डाऊन फील झालं असेल की माझ्यानं हे होणार नाही, किंवा मी हे करू शकणार नाही, किंवा कधीतरी असं लोकी वाटलं असेल की नाही यार होणार नाही आता. पण तेव्हा तुम्ही स्वतःला मोटिवेट काय करत होतात, किंवा काय एक मोटिवेशनल कोट होता तुमच्यासाठी जो की तुम्हाला स्वतःला परत परत मोटिवेट करत होता? एक कोट पेक्षा म्हणण्यापेक्षा देयर वर मेनी कोट्स, राईट. पण एक जे प्रिन्सिपल होतं, जेव्हा पण मी प्रिपरेशन करत होतो किंवा काही पण असेल, कुठे लो इन एनर्जी वाटत असेल, तर मी माझ्या स्टडी टेबलच्या समोर एक असं हाताने लिहून ठेवलं होतं, रिमेंबर वाय युअर फॅमिली हॅज सेंट यू हिअर. ठीक आहे. आता मी पण एक मिडल क्लास फॅमिली मधून येतो. सो ते खूप सारे डिफिकल्टीज होतात, इकॉनॉमिक डिफिकल्टीज असतात, काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, ते फुलफिल करायचे असतात. एवढं सगळं त्याग करून त्यांनी तुम्हाला म्हणजे मला दिल्लीला अभ्यासासाठी पाठवलं. तो जो एक्सपेंडिचर आहे तो खूप एक्सपेंडिचर आहे. दो आय वॉज सर्वायव्हिंग इन लेस अमाऊंट दॅन अदर्स, बट जेवढा पण खर्च होत होता दॅट वॉज व्हेरी बिग फॉर माय फॅमिली. ठीक आहे. तर मी लिहून ठेवलं होतं, रिमेंबर बाय युअर फॅमिली हॅज सेंट यू हिअर. आणि मी समोरच माझ्या डेस्क समोर लिहून ठेवलं होतं. सकाळी उठलं, कधी पण काही वाटलं ते समोर दिसायचं मला. आणि मी ते लक्षात ठेवायचं, माझ्या फॅमिलीने पाठवलंय, ते तिकडे कष्ट करत आहेत. सो आय एम अ सिंगल पॅरेंट. माझी आई फक्त तेव्हा आता जॉबमध्ये होती, तर आई एवढे एफर्ट घेते, तर मी एफर्ट्स वेस्ट नाही जाऊ द्यायला पाहिजे. आय कॅन्ट लेट माय पॅरेंट्स एफर्ट्स गो वेस्ट जस्ट बिकॉज मी काहीतरी नाजूकपणा करतोय, माझं मोटिवेशन कमी झालं, मला हे होतंय ते होतंय, मला डिमोरलायझिंग होतंय, किंवा मला डिप्रेशन मध्ये, असे सगळे प्रकार. आय हॅव नो ऑप्शन. ठीक आहे. सो तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल ना, सो कीप नो ऑप्शन्स. ठीक आहे. हे फक्त रिझन्स आहे. ठीक आहे. काही जणांना होऊ शकतं आजकाल, म्हणजे डिप्रेसिंग वाटू शकतं, हे त्याच्यापासून तुम्हालाच बाहेर जायचंय. ठीक आहे. युअर माइंड वॉन्ट्स टू प्ले दॅट गेम, बट तुम्ही त्या माइंडला कंट्रोल करा. ठीक आहे. यू मेडिटेट करा. यू ऑलवेज रिमेंबर वाय आर यू हिअर. तुमच्या लाईफमध्ये पर्पज काय, तुम्हाला काय करायचं आहे. सो ऑलवेज वर्क ऑन दॅट. आणि बाकी ज्या लोकांना वाटत असेल की आय एम टायर्ड वगैरे वगैरे, सो इन दिस लाईफ और इन दिस होल वर्ल्ड नो वन हॅज एव्हर डाईड ऑफ हार्डवर्क. ठीक आहे. खूप मेहनत घेतली आणि माणसाचं मरण आलं असं कधीच होत नाही. ठीक आहे. बॉडी तेवढी एफर्ट टाकायला लागते. ठीक आहे. आय हॅव सीन मेनी पीपल लाईफ डिफिकल्ट, म्हणजे एकदम डिफिकल्ट झाली आहे, SpO2 लेवल जो आहे 70 पर्यंत आलेला आहे, पण बॉडी अडॉप्ट करते. ठीक आहे. त्यांनी त्याच्यावर काळजी घेतात ते, पण बॉडी अडॉप्ट करायला लागते. तुम्ही खूप एफर्ट जेव्हा टाकायला लागतं ना, बॉडी अचानक ती ऍडजस्ट करायला लागते. ठीक आहे. आम्ही हे ट्रेनिंग मध्ये पण शिकलोय, IPSC ट्रेनिंग मध्ये. त्याच्या आधी आम्ही कधी 16 किलोमीटर किंवा 60 किलोमीटर बॅग घेऊन, असं 25 किलो वजन घेऊन, हातात 5 किलोची रायफल असून, असं कम्प्लीट असं जे हे आहे रूट मार्च वगैरे जे आहेत ते आम्ही कधी पहिले केलं नव्हतं. बट बॉडीने स्लोली अडॉप्ट केलं. बॉडीला माहिती आहे आम्हाला जो 8 तासाचा पिरियड आहे, तो 8 तासाचा पिरियड दिला होता. या 8 तासामध्ये कम्प्लीट करायचं, नाही तर तुम्ही फेल होतात. आता आम्हाला फेल तर नाही व्हायचंय, तर बॉडी स्वतःला अडॉप्ट करते. दुखत जरी असेल तरी अडॉप्ट करत जाते. तसंच तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये पण आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये बॉडी ऑटोमॅटिकली अडॉप्ट करते. जर तुम्ही तिला रिझन्स दिले की नाही, आज मला झोप खूप येते, आज मी आजारी पडलोय, आज मी डिप्रेसिंग फील करतोय, आज मी डिमोटिवेट फील करतोय, ती लगेच रिझन घेऊन टाकेल. तुम्ही तिला ऑप्शनच देऊ नका. ऑप्शन नाहीच आहे. तुमच्या माइंडला ऑप्शन देऊ नका, तुमच्या बॉडीला ऑप्शन देऊ नका. हे करायचंच आहे. काही करून करायचंय. मी आजारी पडलो तरी चालेल, मी काही झालं तरी चालेल माझं, पण मी हे करणारच आहे. ऑटोमॅटिकली तुमची बॉडी अडॉप्ट होते. तुम्हाला कळून जातं हा माणूस काही थांबणार नाही आहे.
चालत राहा. सो मीन सर इट्स ऑल अबाउट मेंटॅलिटी. इट्स ऑल अबाउट मेंटॅलिटी. इट्स डेफिनेटली ऑल अबाउट मेंटॅलिटी. बाकी काहीच नाही आहे. सर जसं आता तुम्ही म्हणलात तुमच्या स्टोरीवरनं मला एक कोट आठवला जो मला माझ्या मित्रांनी सांगितलं. म्हणजे काही दिवसांपूर्वी माझा प्लेसमेंटचा थोडासा सीन चालू होता. आय वॉज फिलिंग लो, म्हणजे थोडंसं मी सेल्फ डाऊट मध्ये होतो, माझं होईल न होईल. दॅट टाइम मला माझ्या एका मित्राने कोट सांगितलं, इफ यू स्टार्ट वन्स देर इज नो वे गोईंग बॅक. जर तुम्ही एकदा चालू करताय तर मग म्हणजे तू चालू तर कर, बघू पुढे काय होतंय. तर असा माझ्या मित्रांनी एक रोल प्ले केला होता माझ्या प्लेसमेंटच्या करिअरमध्ये. तर मग तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये किंवा ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये मित्रांचा काय रोल राहिला? डेफिनेटली खूप पॉझिटिव्ह रोल राहिले. खूप सारे जे क्वालिटीज वगैरे आहेत, आता माझ्या मित्रांनी, एक माझा छान मित्र आहे, त्यांनी मला एकदम चांगलं सांगितलं होतं की तेरी कन्व्हिन्सिंग पॉवर बडी अच्छी आहे होती, बट ती रेकग्नाइज मला कधी झाली नव्हती. त्यांनी मला ओळखून दिले की कन्व्हिन्सिंग पॉवर चांगली आहे. मी त्याच्यावर मग फोकस दिला की कन्व्हिन्सिंग पॉवर चांगली आहे का. आज माझ्या जीवनात खरंच मला फायदा होतो त्या गोष्टींचा. कुठे काही लॉ अँड ऑर्डर्स वगैरे सिच्युएशन असेल, त्या लोकांना मी कधी बोलतो, त्या ज्या प्रकारे कन्व्हिन्स वगैरे करून देतो. कुठे काही डिसिजन वगैरे असेल, ज्या डिसिजन मध्ये सिनियर्स कडे डिसिजन्स असतील, सिनियर्सला कन्व्हिन्स कधी करायचं असेल की ही माझी आयडिया आहे, आपण ही इम्प्लिमेंट करू, गणपतीमध्ये गर्दी आहे, इम्प्लिमेंट करू, तेव्हा ती कन्व्हिन्सिंग जी पॉवर आहे ती मला खूप फायदेशीर पडली. आणि हे का झालं, कारण माझ्या मित्रांनी मला या गोष्टींमध्ये हेल्प केला. काही काही सवय असतील की मित्रांनी सांगितलं की अशा गोष्टींमध्ये हे तुझं करणं चुकीचं आहे, दुसऱ्या मित्रांनी मला सांगितलं तू याच्यावर वर्क कर, तर मी त्याच्यावर वर्क केला. तर माझ्या मित्रांनी मला याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हली हेल्प केलेली आहे. मी माझ्या पूर्ण लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह सर्कल असं बनवून ठेवलं मित्रांनी नेहमी मला त्यांनी एकदम 100% शुअर फीडबॅक दिला की काय चुकतंय, काय नाही देत आहे. आम्ही जेव्हा पण हँगआउट करत असेल ते एकदम क्रिस्टल क्लिअर मध्ये सांगायचं की अशा अशा गोष्टी आहेत, याच्यावर बघ वर्कआउट करता येत आहे का. ठीक आहे, त्याच्यावर मग वर्कआउट केल्यानंतर आपल्याला आपल्या क्वालिटीज डेव्हलप होतात. सो ऑलवेज सराउंड युअर सेल्फ विथ गुड पीपल. गुड पीपल म्हणजे जे तुमच्यासाठी पॉझिटिव्हली विचार करतात. ठीक आहे, आता तुम्हाला वाटत असेल की अशी लोक शोधायची कुठे, तर तुमची बॉडी सांगते. मी परत सांगतो तुम्हाला, फ्रेंडशिपमध्ये बघा, तुम्ही जर बसले असेल अशा काही व्यक्तींसोबत, जर तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटत असेल आणि पॉझिटिव्ह वाटत असेल, यू अंडरस्टँड युअर बॉडी इज गिव्हिंग यू सिग्नल की ही इज गुड पर्सन टू बी विथ. ठीक आहे, आणि तुम्ही सर्कलमध्ये बसले असेल आणि कोणासोबत बसले असेल आणि तुमची बॉडी टायर्ड फील करते त्याच्यासोबत बसून 5-10 मिनिटांनंतर थोडीशी टायर्डनेस येते, यू अंडरस्टँड युअर बॉडी इज गिव्हिंग यू नेगेटिव्ह वाइब्स. बॉडीला अंडरस्टँड करा, समजून घ्या तो व्यक्ती तुमच्यासाठी चांगला नाही आहे. ठीक आहे, अशा गोष्टींनी असा तुम्ही तुमचा सर्कल शोधू शकता. तुम्ही स्वतः ट्राय करा, नक्कीच तुम्हाला वाटेल कोण तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे कोण नाही, आणि तशा पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा, नक्कीच तुमचा खूप बेनिफिट होईल. जनरली सर या गोष्टी ज्या आता तुम्ही बोललात ना, याचा मला पण खूप, म्हणजे माझ्या एक पिरियड ऑफ टाइम पर्यंत मी पण खूप इन्व्हॉल्व होतो चुकीच्या लोकांसोबत. त्यामुळे मला खूप वाईट इम्पॅक्ट पडला त्या गोष्टीचा. आणि जेव्हा मी बरोबर संगतीला लागलो किंवा बरोबर जज करायला लागलो स्वतःला की आपण काय करतोय काय नाही, या गोष्टीचा खूप फरक पडला मला पण. म्हणजे त्याचा भरपूर लोकांना रिझल्ट दिसले, माझ्या फॅमिलीला पण तो रिझल्ट ओळखला की काहीतरी चेंज झालं याच्यामध्ये. तर मित्रांचा रोल माझ्या पण लाईफमध्ये खूप चांगला राहिला. बट सर एक खूप क्युरियोसिटीचा क्वेश्चन होता माझ्यासाठी की जेव्हा पण आपण IPS किंवा IAS ह्या दोन फील्ड बद्दल विचारायला जातो लोकांना, किंवा जे पण, मी एक कोट वाचला होता, दे वर्क ऑन 3 C's, कम्युनिकेट, सर्क्युलेट आणि कोऑर्डिनेट. म्हणजे ह्या गोष्टींवरती काम करून सिव्हिल सर्व्हिसमध्ये खूप मोठं काम केलं जातं. त्या सर्वांशी कम्युनिकेट करतात, कोऑर्डिनेट करतात, बरोबर माहिती सर्क्युलेट करतात. ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत, किंवा ह्या करताना बरेच वेळेस मिसमॅच होतं. म्हणजे बरेच वेळेस आपण म्हणतो ना की ढचा म झाला म्हणल्यासारखं, एक माहिती चुकीची गेली आहे पण त्यावेळेस आपल्याला एलिगेशन्स वगैरे लागतात. असं कधी काही झालंय, किंवा असं जर कधी होत असेल तर तुम्ही काय करतात त्या सिच्युएशनला? जे तुम्ही म्हटलेले ते 3 C's आहे, कम्युनिकेट, सर्क्युलेट आणि कोऑर्डिनेट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मोस्ट ऑफ तुमचं जे जॉब आहे, सिव्हिल सर्व्हिसेस नाही, प्रायव्हेट सेक्टर असेल, कुठे पण असेल, या 3 गोष्टीवर आहे. तुमची जी पूर्ण टीम आहे, एक तर तुमचं कम्युनिकेशन प्रॉपरली पाहिजे की व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग विथ देम. ठीक आहे, त्याच्यानंतर सिनियर्सनी तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेशन ठेवले, तुम्ही परत कम्युनिकेट करा, तुम्ही त्याची क्लॅरिटी घेऊन टाका. त्याच्यानंतर मग तुम्ही दुसरी गोष्ट आहे, त्या गोष्टीला काम कसं करायचं तर तुम्ही कोऑर्डिनेट करतात सगळ्यांसोबत. सो इट कॅन बी इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन, तुमच्या स्वतःच्या डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन असेल, तुमच्या ऑफिसेसमध्ये कोऑर्डिनेशन असेल, आणि जे तुम्हाला हे झालेलं आहे, जे तुम्हाला मिळालेलं आहे, जी माहिती तुम्हाला टास्क मिळालेला आहे, ते तुम्ही सगळ्यांमध्ये सर्क्युलेट करून हे करा. या 3 C'ला जर तुम्ही फॉलो करत असेल ना, मोस्ट ऑफ द डिफिकल्टीज सॉल्व्ह होऊन जातात. आणि जे तुम्ही म्हटलं ढचं म होणं, या गोष्टी होतात.
मिस्टेक्स कॅन हॅपन फ्रॉम एव्हरीवन सगळ्यांकडनं होतातच आणि कोणाकडनं पण होऊ शकतात, राईट. त्या मिस्टेक्सला मिस्टेक्स म्हणूनच तुम्ही बघायला पाहिजे. इट इज नॉट दॅट कुणी पर्पजली मिस्टेक केला. त्या मिस्टेक किंवा एखादी जी गडबड झालेली ती 2 टाईपमध्ये असू शकते. एक तर काम करता करता मिस्टेक होते, जो पण काम करतो त्याच्याकडनं मिस्टेक होऊ शकते. बेनोव्हलंट मिस्टेक आहे, कोणीच काही म्हणत नाही. तुम्ही जर चांगलं काम करत असेल, तुमच्याकडनं चूक झालेली असेल, तुम्ही एक पॉझिटिव्ह निर्णय घेतला होता, बट ठीक आहे, काहीतरी गडबड झालेली असेल, लोक समजून घेतात, सगळेच सिनियर्स पण समजून घेतात, सगळेच वरिष्ठ समजून घेतात. बट एक आहे मॅलिग्नंट, तुम्ही डिसिजन मध्ये दिसतंय की तुम्ही मॅलिग्नंट घेतलेला आहे, मग तेव्हा त्या अधिकाऱ्याला, त्या अंमलदाराला त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होते, त्या प्रकारे कारवाई केली जाते. तर धचं मग होणं हे साहजिक. तुम्ही जर बेनोव्हलंट विचार करून जर करता करता काम चुकलं असेल, इट इज जस्ट फाईन, होऊ शकतात. कारण की कामं 1000 आहेत, 1000 मधनं 1-2 कामं चूक होणं साहजिक आहे, काही हरकत नाही आहे. ते 6 सिग्माच्या पलीकडे आपण विचार करतोय, राईट. 6 सिग्मा इज 6 in million. 6 in million. ठीक आहे, तर अशा गोष्टी होतात. 6 सिग्मा जर आपण बघत असेल, त्या लेवलपर्यंत आपण अजून पोहोचलो नाही, बट स्टील चुका होणं साहजिक. सर अजून एक होतं की ट्रेनिंग पिरियड मध्ये बरेच मिसकन्सेप्शन आहे की ट्रेनिंग पिरियड मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात तशा नसतात, खूप आवड. सर ट्रेनिंग पिरियड बद्दल नेमकं काय कन्सेप्शन आहे, म्हणजे खूप क्लॅरिटी नाही येते लोकांना त्याबद्दल. ट्रेनिंग पिरियड बद्दल काय सांगाल तुम्ही? सो ट्रेनिंग पिरियड इज रिअली अमेझिंग पिरियड इन एव्हरी ऑफिसर्स लाईफ, आय से. एक आहे ट्रेनिंग पिरियड मार्फत एक सामान्य माणसापासून तो एक ऑफिसर, तो एक जागरूक नागरिक किंवा सगळ्याच टाईपमध्ये तो एक इव्हॉल्व्ह होऊन जातो. ट्रेनिंग पिरियडमध्ये त्याच्या लॉजमध्ये ट्रेनिंग होतात, त्याच्या फिजिकल कॅपेबिलिटीमध्ये ट्रेनिंग होते. या सगळ्या ट्रेनिंगमध्ये तो एक वेगळाच मनुष्य बनून बाहेर पडतो. ट्रेनिंगमध्ये सर्वांना असं वाटत असेल की खूप हे होतं, ते होतं, म्हणजे होतात काही काही गोष्टी डिफिकल्ट असतात, काही काही गोष्टी सगळ्यांना वाटतं की मी कसं करेल, हळूहळू ते सगळं व्यवस्थित ट्रेन करतात. पण ट्रेनिंग पिरियडमध्ये एकच आहे की जे तुम्हाला ट्रेन केलं गेलंय ते खूप प्रॉपर वे मध्ये त्यांनी डिसाईड केलेलं आहे, राईट. ट्रेनिंग आता जर आम्ही म्हणायला गेलो आमच्या याच्यामध्ये, ज्या आयडियलिस्टिकली पोलिसिंग असायला पाहिजे, राईट, ती पोलिसिंग ट्रेनिंग मध्ये शिकवलं जाते की तुम्ही या ऑन फील्डमध्ये डिव्हिएशन्स खूप झाले आहेत. ठीक आहे, रिअल लाईफ प्रॅक्टिस करताना खूप सारे डिव्हिएशन्स आलेले आहेत पोलिसिंगमध्ये. त्या पोलिसिंगला तुम्ही परत जी कोर पोलिसिंग आहे, जी आयडियल पोलिसिंग आहे, त्या पोलिसिंग पर्यंत तुम्ही कन्व्हर्ज करून आणा, राईट. तिकडे एक आमच्या ट्रेनिंगमध्ये एक मॉडर्न पोलीस स्टेशन म्हणून म्हणतात, मॉडेल पोलीस स्टेशन, नॉट मॉडर्न, मॉडेल पोलीस स्टेशन, राईट. सो मॉडेल पोलीस स्टेशन म्हणजे काय की एक पोलीस स्टेशन कशा प्रकारे चालायला पाहिजे, त्याच्यामध्ये जे ऑफिसर असतात, जे अंमलदार असतात, ते कशा प्रकारे नागरिकांशी बोलायला पाहिजे, कशा प्रकारे कंप्लेंट घ्यायला पाहिजे, कशा प्रकारे रेकॉर्ड किपिंग असलं पाहिजे, कशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे, कशा प्रकारे क्राईम हँडलिंग, लॉ अँड ऑर्डर हँडलिंग, त्याचं सगळं एकदम ट्रेनिंग दिलं जातं. फील्डमध्ये काय होतं, फील्डमध्ये त्याला व्हेरियस फॅक्टर्स, त्या फॅक्टर्समुळे खूप सारे डायव्हर्जन आलेलं असतं. त्या डायव्हर्जनला तुम्ही कसं कमी करत करत मॉडेल पोलीस स्टेशन सारखं तुम्ही तुमचे सर्व पोलीस स्टेशन बनवतात, तसं बनवण्याचा एक ध्येय ट्रेनिंग अकॅडमीमधून तुम्हाला दिला जातो. तुम्ही प्रयत्न करा, सगळे IPS ऑफिसर, सगळे जे पण सिनियर ऑफिसर्स असतात त्यांना हे दिलेलं असतं, शपथ दिलेली असते की तुम्ही जे डायव्हर्जनला पुन्हा तुम्ही ते मॉडेल जी वर्किंग आहे, आयडियल जी वर्किंग आहे, या देशासाठी, या देशाच्या प्रगतीसाठी जी वर्किंग लागेल, त्या वर्किंग पर्यंत तुम्ही पुन्हा घेऊन या आणि पुढे घेऊन जा. तर ट्रेनिंगमध्ये हा पार्ट घेतला जातो. सर टॉकिंग अबाउट द करिअर, म्हणजे करिअर पाथ, जर म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये माझ्यासोबत खूप लोक आहेत ज्यांना सिव्हिल सर्व्हिसेस करायचे, म्हणजे 1-2 जण तर आहेत माझ्यासोबतचे ज्यांना डेडिकेटेडली IPS साठीच तयारी करायची फक्त. तर मग असे बरेच मुलं आहेत ज्यांना ही तयारी करायची, पण त्यांना कळत नाही की चालू कुठून करावं, किंवा माझी इंजिनियर म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर आहे, कम्प्युटर इंजिनियर आहे, तर मी तो पाथ कसा स्विच करू शकतो, किंवा मी जर केलं तर मग त्याची सुरुवात कशी असली पाहिजे. तर ह्या गोष्टीसाठी काय गाईड करताल तुम्ही की इथून तुम्ही चालू करा, किंवा चालू करताना हा मोटिव्ह असू द्या तुमचा स्वतःचा? मी एक गोष्ट सगळ्यांसाठी सांगेन, तुम्ही पुढे जाऊन प्रिपरेशन, UPSC प्रिपरेशन, MPSC प्रिपरेशन करत असेल नसेल, तुम्ही जीवनामध्ये काही पण करत असेल, एक गोष्ट आहे, तुम्ही न्यूजपेपर रेग्युलरली वाचा. न्यूजपेपर वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक जागरूक नागरिकाला माहिती असलं पाहिजे त्याच्या गल्लीमध्ये काय चाललंय, त्याच्या शहरामध्ये काय चाललंय, त्याच्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय, त्याच्या राज्यामध्ये काय चाललंय, त्याच्या देशामध्ये काय चाललंय आणि पूर्ण जगामध्ये काय चाललंय. हे जागतिक ज्या घडामोडी आहेत
ते माहिती असलं पाहिजे. डॉलर आणि गोल्ड या दोघांचा, गोल्ड स्टँडर्ड आणि डॉलरचा काय संबंध आहे हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. रुपीज डॉलरच्या प्रमाणे वर खाली का होतोय, आपली इकॉनॉमी वर खाली का होतोय, त्याच्यानंतर मग हे जे देशांमध्ये चाललेले जे चर्चा आहे ते चर्चा का चालले, जे युद्ध चालले ते युद्ध का चाललंय, आपल्या जिल्ह्यामध्ये हा रस्ता आहे तर रस्ता का बनताय, त्याच्यावर एखादं आंदोलन झालं तर लोक आंदोलन का करतायत, त्यांचे काय डिमांड्स आहे, काय मागणी आहे, आपण हे अवेअर असलं पाहिजे. राईट. तर प्रिपरेशन करा किंवा नका करू, न्यूजपेपर वाचणं, न्यूज फॉलो करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जागरूक असले पाहिजे. राईट. जगामध्ये काय चाललंय, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये काय चाललंय, सगळ्यांमध्ये काय चाललंय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सेकंड पार्ट ऑफ प्रिपरेशन इज की तुम्ही न्यूजपेपर कंटिन्यू करा. न्यूजपेपर इज तुमचा खूप सारा कव्हर करून देतं, खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जागरूकता देऊन देते. नंतर तुम्ही बेसिक पासून स्टार्ट करा. आता तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये आलात म्हणून जे बेसिक गोष्टी आहेत, एनसीआरटीज युपीएससी साठी आपण फॉलो करतो, आता एमपीएससी साठी पण तेच झालंय. एनसीआरटीज जे आहे किंवा तुमच्या स्टेट बोर्डचे जे सगळे पुस्तकं असतात 6वी पासून ते एकदा ब्रशअप करा. आता ब्रशअप करणं म्हणजे काय, आता जर मी तुम्हाला विचारलं 945 into 256 तुम्हाला जर पेन पेपर देणं सॉल्व्ह करता येईल? बरोबर. इट विल टेक टाइम. इट विल टेक टाइम. येईल. तुम्ही हे लर्न केलं कधी? नाही केलं. का तुम्हाला जमतंय? कारण तुम्ही कन्सेप्ट समजून घेतली. राईट. सिमिलरली मी जर तुम्हाला 10वीची एखाद्या कविता विचारली, की दुसरी जी कविता होती किंवा आता 12वी मध्ये आम्हाला एक जॉन किटची कविता होती, जॉन किटची थिंग्स ऑफ ब्युटी म्हणून कविता होती, ती कविता सांगून दाखवा, तर नाही येणार. का नाही येणार? कारण ती पण लर्न केली होती. ठीक आहे. ज्या गोष्टी आपण लर्न करू त्या गोष्टी पुढे जाऊन आपण विसरू. ज्या गोष्टींच्या कन्सेप्ट आपण समजून घेऊ त्या गोष्टी नेहमीच तुम्हाला लक्षात राहणार. ठीक आहे. आता इन्फ्लेशन काय, तुम्ही जर 9वीचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक जर तुम्ही वाचलं असाल त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स हे होती कन्सेप्ट. इकॉनॉमिक्स मध्ये इन्फ्लेशन ही कन्सेप्ट होती. इन्फ्लेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला ते चित्र आठवत असेल की पहिले 20 रुपयाला 4 पेन मिळत होते, त्याच 20 रुपयाला आता 3 पेन मिळतात. तर दिस इज इन्फ्लेशन. ठीक आहे. असं चित्र वगैरे जे दिलं होतं 9वीच्या पुस्तकामध्ये. तर याच्याने आपल्याला कळतं की आपल्या जीवनामध्ये आपण जेवढे कन्सेप्ट शिकून घेतो ते कन्सेप्ट आपल्याला नेहमी लक्षात राहतात. तर जेव्हा तुम्ही ब्रशअप करता तुमचं नॉलेज 6वी पासून परत 12वी पर्यंत जे बुक सगळे तुम्ही वाचणार, पॉलिटीचे, हिस्ट्रीचे, जॉग्राफीचे वगैरे, त्याच्यामध्ये तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. वाचायचं म्हणून वाचू नका, कन्सेप्ट समजून घ्या की नक्की म्हणतात काय आहे. ठीक आहे. ही मॅग्मा प्लम जॉग्राफीमध्ये जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट काय आहे, मॅग्मा प्लम काय आहे ते कन्सेप्ट समजल्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. आता मी युपीएससीचं ते वाचून 7-8 वर्ष, 6 तरी वर्ष झालेली आहे, तरी मला लक्षात आहे की मॅग्मा प्लम काय आहे. का लक्षात आहे? कारण मग कन्सेप्ट समजली होती. कन्सेप्ट समजली तर तुम्हाला सगळं समजून जाईल. तर सगळं रीड करताना कन्सेप्ट समजून रीड करा. फास्ट वाचायची गरज नाही आहे. पहिले स्लोली वाचा, समजून घ्या. कन्सेप्ट समजल्यानंतरच पुढे जा हर एक टॉपिकचा. तसं पुढे जात जा. आणि त्याच्यानंतर मग एक डेडिकेटेड सिलेबस आहे, युपीएससीने सिलेबस दिलेला आहे, त्या सिलेबसला तुम्ही फॉलो करा. जर आता तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये वेळ मिळत असेल त्या प्रकारे तुम्ही रिडिंग सुरू करा. सोली मग तुम्हाला पुढे कळत जाईल काय करायचं काय. सर, बिफोर कमिंग टू द एंड, आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन. जर तुम्हाला एक चान्स भेटला की पास्ट मध्ये जाऊन काहीतरी चेंज करायचं आहे मला, तर मग ती कोणती एक गोष्ट असेल जी तुम्ही चेंज करता तुमच्या लाईफ मधली, की अशी कुठली चूक वाटते, अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला पास्ट मध्ये जाऊन चेंज करावी वाटेल? जे होणं असतं ते होतच, आपण काही चेंज नाही करू शकत हे तुम्ही समजून घ्या. पास्ट मध्ये जाऊन आपले डिसिजन वर कधीच रिग्रेट करायचं नाही. त्यावेळी आपण ते डिसिजन परफेक्ट होते म्हणून डिसिजन घेतलेले. असा मनात कधी विचार ठेवू नका की मी पास्ट मध्ये हे केलं असतं तर मी आज हे असं. नाही, त्या टाइमला तेच पॉसिबल होतं तुमच्याकडनं. दॅट वॉज युअर माइंड ऑर एनीवन एल्स मेंटल कॅपेबिलिटी, मेंटल डेव्हलपमेंट, तुमचं कॉग्निझन्स तो होता म्हणून तुम्ही तो डिसिजन घेतला. सो आय एम व्हेरी हॅपी विथ वॉट एव्हर डिसिजन आय हॅव टेकन. काही चुकांमुळे मी माझ्या जीवनामध्ये डिफिकल्टीज आले असतील, असे दोज डिफिकल्टीज मेड मी लर्न व्हॉट आय एम टुडे. राईट. सो जे पण गोष्टी झाल्या आय एम वेल ओके. ज्या गोष्टी माझ्या हातामध्ये नव्हत्या देवाकडनं आल्या, सो इट इज देवाचा प्लॅन होता तो. ठीक आहे. आय कांट चेंज एनिथिंग. पुढे मी काय करेल ते मागच्या गोष्टी शिकून मी पुढे डिसिजन्स वगैरे घेईन. ते नक्कीच जे आम्हाला आजपर्यंत कन्वे झालंय की सिव्हिल सर्वंट्स असतील, IAS असतील, IPS असतील, IRS असतील, ह्यांची मेंटॅलिटी खूप स्ट्रॉंग असते किंवा ह्यांची विचार करायची पद्धत खूप वेगळी असते. ह्याचं एक असं ब्राईट एक्झाम्पल म्हणलं तर आत्ता क्वेश्चनचा आन्सर असेल माझ्यासाठी, की वेन एव्हर जर मला कोणी असा प्रश्न विचारला असता की तू काय करशील, तर मी
लिस्ट काढत राहिलो असतो की मी हे केलं असतं ते केलं असतं. बट जेव्हा तुमच्याकडनं हे आन्सर भेटतंय मला की मी हे नाही जे मी केलं ते बरोबर आहे, ही मेंटॅलिटी बिल्ड करणं आज मुलांसाठी खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की बऱ्याच मुलांना हेच टॅकल करणं खूप अवघड जातं की मी नेमकं जे केलं म्हणजे आम्ही रिग्रेट, असं नाही मी म्हणजे मी खूप परफेक्ट आहे, आम्ही पण त्याच गोष्टीच्या रिग्रेटमध्ये राहतो की कदाचित त्या दिवशी बाहेर गेलो नसतो, कदाचित त्या दिवशी ह्याचा सिलेबस कव्हर केला असता. तर त्या रिग्रेटमधनं बाहेर येणं खूप अवघड असतं आम्हाला. बट जी तुमची स्ट्रॉंग मेंटॅलिटी आहे किंवा स्ट्रॉंग मोटिवेशन आहे स्वतःसाठी, दॅट इज रिअली ग्रेट. जसं कमिंग टू द लास्ट पॉइंट, एक फन राऊंड असेल आपला जो की आहे रॅपिड फायर. ओके. सर यू आर फ्रॉम नाशिक. सर मग काही 10-15 क्वेश्चन्स आहेत. यू हॅव टू गिव्ह इन 1 वर्ड, म्हणजे 2 ऑप्शन आहेत तुम्हाला, त्याच्यामधला एक आन्सर चूज करायचा. सर द फर्स्ट क्वेश्चन, पुणे की नाशिक? पुणे. युनिफॉर्म की कॅज्युअल्स? युनिफॉर्म. ऍक्शन ऑन ग्राउंड की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग? स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. मॉर्निंग प्रोटोकॉल की लेट नाईट ड्युटी? लेट नाईट ड्युटी. सर आय वॉन्ट टू आस्क व्हाय लेट नाईट ड्युटी? टिपिकल मॅन वाली थिंग आहे. लेट नाईट जसं जसं लेट नाईट होत तसं आपण अलर्ट होत जातो. मॉर्निंग मध्ये डोंट नो बट तो एक मनात एक फॉग टाईप असतो. आपण सकाळी उठून तिकडे जाणं, पण लेट नाईट आपण अलर्ट असतो किती पण जाऊ. 36 तास झाले, 40 तास झाले, पण जेवढं जेवढं पुढे जाईल तसं माइंड अलर्ट असतं तेवढं. पण जस्ट आपण स्टार्ट केलेलं आहे तेव्हा थोडंसं इंजिनला ऑइल नसतं भेटलेलं, त्याच्यातली गोष्ट आहे ती. सर बुक्स की रियल लाईफ एक्सपिरियन्सेस? रियल लाईफ एक्सपिरियन्सेस. स्ट्रिक्ट ऑफिसर की फ्रेंडली ऑफिसर? मिक्सचर ऑफ बोथ. Both. Yeah, I was expecting the same answer. Tea की coffee? ब्लॅक कॉफी. Fitness training की meditation? फिटनेस ट्रेनिंग. City policing की rural policing? सिटी पोलिसिंग. सर का म्हणजे असं? सो मी आधी सगळे रुरल पोस्टिंग्सच केलेले आहेत. सिटी पोलिसिंग हॅज रिअली व्हेरिएशन ऑफ क्राईम्स, व्हेरिएशन ऑफ एक्सपोजर. ठीक आहे, ग्रामीण एरियामध्ये एक लिमिटेड सेट्स ऑफ क्राईम होतात. त्या लिमिटेड सेट्स ऑफ क्राईमवरच सगळ्या गोष्टी रिव्हॉल्व्ह होत असतात. सिटीमध्ये खूप एक्सपोजर वेगळा आहे. सिटीमध्ये लोकांचा विचार करण्याचा जो लाईन आहे ती वेगळी आहे. क्राईम खूप वेगळ्या वेगळ्या टाईपचं आहे. सिटीमध्ये ब्लॉकचेनचं क्राईम असणं किंवा डार्क नेटचं क्राईम असणं खूप रेअर आहे. रेअर टू रेअर म्हणजे ते 6 सिग्मा टाईप झालं, 6 इन द मिलियन टाईप झालं. पण सिटीमध्ये हे एक्सपोजर तुम्हाला मिळतात, खूप व्हेरियस एक्सपोजर मिळतात. सायबर क्राईम, टेक्नो क्राईम, इकॉनॉमिक ऑफेन्सेस क्राईम, रुटीन जे क्राईम आहे ते होतच असतात. पण व्हेरियस क्राईम, गँग वॉर्स, हे ते अशा काही खूप वेगळे वेगळे क्राईम्स एक्सपोजर मिळतं. इंटरेस्टिंग आहे, शिकायला पण मिळतं आणि अनुभव करायला पण मिळतो. ओके सर, डिसिप्लिन की क्रिएटिव्हिटी? डिसिप्लिन. लॉ एन्फोर्समेंट की कम्युनिटी सर्व्हिसेस? लॉ एन्फोर्समेंट. रीडिंग न्यूज की वॉचिंग डॉक्युमेंटरीज? रीडिंग न्यूज. सर म्हणजे ॲज पर न्यूजपेपर इज द बेस्ट फ्रेंड. इट इज डेफिनेटली. सायलेन्स की म्युझिक वाईल वर्किंग? सायलेन्स. सो वर्किंग इन सायलेन्स. वर्किंग इन सायलेन्स. एवढं की बाहेर पण जे पण आवाज असेल ते पण मला सहन नाही होत. माझ्या पुण्या फ्लोअरवर मला सायलेन्स पाहिजे असतो. ते मी एन्शोर करतो की एव्हरीवन हॅज टू वर्क इन सायलेन्स. ओके. टफ डिसिजन की इमोशनल मोमेंट्स? टफ डिसिजन्स. टफ डिसिजन्स. ॲज अ IPS कायच एक्सपेक्ट करू शकतो, कारण सर ते पर्सनल, तुम्ही जेव्हा आमच्याकडे आलात आता खाली त्याच मुवमेंटला असा एक खूप असा आम्हाला प्राऊड फील होतं की सर गेस्ट म्हणून आलेत आमच्याकडे. वर्क फर्स्ट की फॅमिली टाइम फर्स्ट? वर्क फर्स्ट. माउंटेन्स की बीच? ॲट देअर ओन टाइम. बोथ ॲट देअर ओन टाइम. Okay, sir. Thank you so much, sir, for giving us such a nice insights. So, friends, I just want to end this podcast with saying that सरांनी आज जे काही बोललंय that was incredible. ह्या गोष्टी आपण परत जेवढ्यांदा ऐकतो तेवढ्यांदा परत मोटिवेशन भेटणार आहे आपल्याला. सरांकडनं बऱ्याच मोटिवेशन टॉक्स भेटलेले आहेत आपल्याला, ज्या गोष्टी आपल्याला आपल्या करिअरमध्ये, डेली लाईफमध्ये जेवढ्या आपण इम्प्लिमेंट करतो तेवढं आपलं सक्सेस आपल्याच्या जवळ येत जाईल. अँड फ्रेंड्स, I just want to say की हा पॉडकास्ट तुम्ही पूर्ण पाहिलाय. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल अँड कीप वॉचिंग AISMS Katta. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.